नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सिकंदर हो तुम, सिकंदर किसी के आगे नहीं झुकता. तारा टूट जाता है पर जमीन पर नहीं पड़ता. अरे मोहिते पाटील है किसी के आगे नहीं झुकता. हे मोहिते पाटील है किसी के आगे नहीं झुकता. मित्रांनो, या मोहिते पाटलांचं सर्वात आवडतं गाव म्हणजे नेवरे. आबा, नेवरे गाव नेहमी आमच्या पंचकृषीमधील अग्रेसर असं गाव आहे की ज्या गावामध्ये मोहिते पाटलांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द मानला जातो आणि त्यानुसार या गावामध्ये मतदान केलं जातं. मित्रांनो, आज आपण पाहतोय देशाची परिस्थिती कशा पद्धतीने बदलत चाललेली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक आदर्श घालून दिलेला होता की शेतकऱ्याच्या एका देठालाही हात लावू नका, शेतकऱ्याच्या एका देठालाही हात लावू नका, अशा सूचना छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे. सैनिकांना सांगायचे रात्री झोपताना दिवाबत्ती बंद करून झोपा, कारण एखादा उंदीर येऊन ती वाद घेऊन त्या ठिकाणी गंजेला, त्या ठिकाणी वाद आग लागेल आणि तो चारा संपेल, नष्ट होईल. अशा या महाराष्ट्रामध्ये आज चाललंय काय? देशाचे पंतप्रधान 20 लाखाचा कोट घालतात, 3 लाखाचा चष्मा घालतात आणि आमचा इथला शेतकरी आज 15,000साठी आत्महत्या करतोय. काय देशाची अवस्था करून ठेवलेली आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला ही देशाची अवस्था आणि या महाराष्ट्राची अवस्था आपल्याला बदलायची आहे. मित्रांनो, आज या देशामध्ये गरिबी आहे तशीच आहे. देशामध्ये अनेक समस्या पूर्वीच्या जशाच्या तशाच आहेत. आदरणीय मोदींनी सांगितलं होतं शायनिंग इंडिया, कुठल्या इंडिया योजना सांगितल्या होत्या. देवाच्या नावावरती मतं मागितली गेली, देवांनाही यांनी सोडलं नाही. प्रभू रामचंद्रांच्या नावावरती मतं त्या ठिकाणी मागितली गेली. प्रभू रामचंद्र एकवचनी होते. आपल्या सर्वांना माहिती आहे एकवचनी प्रभू रामचंद्र होते. मग आमचा सवाल आहे तुम्हाला की प्रभू रामचंद्र एकवचनी होते तर आमचे 15 लाख रुपये द्या. गेल्या 10-15 वर्षापासून तुम्ही सांगत होता की तुमच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू. कुठं गेले 15 लाख रुपये? गेल्या लोकसभेला यांचा दारुण पराभव झाला आणि दारुण पराभव झाल्यामुळं यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून लाडकी बहीण योजना आणली. मित्रांनो, लाडकी बहीण योजना आणली, परंतु त्याचबरोबर या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी काय केलं बघा. 62,000 शाळा या महाराष्ट्रातल्या बंद केल्या. म्हणजे एका बाजूने त्यांनी दाखवलं आम्ही लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये देतोय, पण त्या लाडक्या बहिणींसाठी मुलगा जो शाळेत शिकणारा आहे त्या मुलांची शाळा बंद केली. लाडक्या बहिणीच्या नावाखाली त्या ठिकाणी अनेक गोष्टी खपवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु इथल्या महिला बंधू भगिनी या ठिकाणी फसणार नाहीत, कारण तेलाचा डबा कितीला झालाय त्यांना माहिती आहे, खोबरं कितीला झालंय त्यांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. गॅस किती होता, आता गॅस किती आहे, कारण महिला या फसणार नाहीत. महिला ह्या नेहमी संसार करणाऱ्या असतात, म्हणून असल्या भूलताप्याला त्या ठिकाणी त्या बळी पडणार नाहीत. मित्रांनो, आज सांगितलं जातंय आमच्या मराठा आरक्षणासंदर्भात की आरक्षण देता येत नाही, आरक्षण देता येत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस 370 कलम तुम्ही हटवलं त्यावेळेस कायद्यात बदल कसा काय केला तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना लवचिकता ठेवलेली आहे. एखादी गोष्ट त्या ठिकाणी जर देशाच्या इमर्जन्सी करायची असेल
तर घटनेत बदल करू शकतात. म्हणून आमच्या या मराठा बांधवांना आरक्षण देण्याची यांची भूमिका नाही, धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका नाही, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची भूमिका नाही. आणि असे सरकार आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला या कमळाबाईचा कोतळा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि अभिजित पाटलांना या ठिकाणी भरघोस अशा मताने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. शेवटचं त्या ठिकाणी सांगतो आबा की ही लढाई शिंदे विरुद्ध मोहिते पाटील अशीच आहे, मोहिते पाटील विरुद्ध अशी ही लढाई आहे. मित्रांनो, ह्यांना नेहमी मोहिते पाटलांचा पोटशिळ येतो. मोहिते पाटलांचं माड्यात काय, मोहिते पाटलांचं माड्यात काय आहे तो त्यांच्या गावामध्ये जी संस्था आहे ती संस्था मोहिते पाटलांची. त्यांच्या गावात जी शाळा आहे ती मोहिते पाटलांनी सुरू केलेली आणि हे म्हणतात मोहिते पाटलांनी काय केलं. म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये मिसगाईड करायचं. कारण मोहिते पाटलांचं नाव घेतलं की तिकडे इमोशनल लोक करतात. म्हणजे मोहिते पाटलांनी तिकडं, अरे तुम्ही पहिलं शिवरत्नावरतीच त्या ठिकाणी हेरजारे मारत होता. शिवरत्नानंच तुम्हाला मोठं केलंय आणि आज तुम्ही काटा मारून 4 कारखाने उभा केले असतील, परंतु या फकड्यानं स्वतःच्या हिमतीवरती 5 कारखाने उभा केलेला असा उमेदवार त्या ठिकाणी आपल्या समोर आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला कुठल्याही मनात चिंता न आणता आपण या ठिकाणी दिदी साहेब आहेत, 54 कोटीचा निधी रानू दिदी साहेबांनी या ठिकाणी आपल्या या बोरगाव जिल्हा परिषद गटासाठी 54 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिला. आणि आताच आमचे पाटील यांनी सांगितलं ह्यांनी 45 लाखाचा निधी या गावाला दिला. म्हणजे विकासात्मक यांच्याकडे कुठलंही धोरण नाही. म्हणून 20 तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं 2 नंबरचं बटन दाबून आदरणीय आबांना निवडून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.